श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। सीते, 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 ते दोन्ही राजकुमार एखाद्या सिंहाप्रमाणे चालतात. दिसायला खूप देखणे. मी तर पाहता क्षणी संमोहित झाले. मी तर त्या दोघांना तुझ्या समोर घेऊन आले असते, जर ब्रह्मऋषी विश्वामित्र सोबत नसते तर. प्रणाम ब्रह्मऋषी. महाराज जनक, तुमची मनोकामना पूर्ण झाली. फक्त आमच्या कन्येचा स्वयंवर पूर्ण होऊ द्या, हीच मनोकामना आहे. महाराज, काही गोष्टी त्या विधात्यावर सोडल्या गेल्या पाहिजेत. तोच तर करविता आहे. आपण फक्त केवळ कठपुतळ्यासारखे आहोत. महाराज ब्रह्मऋषी, आम्ही तुम्हाला राजमहाली घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. तुम्ही तिथे जाऊन विश्रांती घ्या. तुमच्या पदस्पर्शाने आमचा राजमहाल पावन होऊन जाईल. ब्रह्मऋषी, हे दोन्ही युवक कोण आहेत? जरी माझे मन वैराग्याने भरले तरी या दोघा तरुणांना पाहून यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वाने खेचले जाते. महाराज जनक, जशी अवस्था तुमची होत आहे तशीच अवस्था रामाला पाहिल्यावर सर्वांचीच होत असते. राम, अयोध्या नरेश महाराज दशरथ यांचे ज्येष्ठ पुत्र राम. आणि हे लक्ष्मण आहे, अयोध्या नरेश महाराज दशरथ यांचे कनिष्ठ पुत्र. महाराज दशरथ यांनी या दोन्ही भावंडांना माझ्याबरोबर माझ्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी पाठवले. हे दोन्ही बंधू रूप, बलनीती आणि शील यामध्ये सर्वोत्तम आहेत. माझ्या यज्ञाचे रक्षण केल्यानंतर त्यांनी माझा यज्ञ पूर्ण करविला आणि तुमचा यज्ञ यशस्वी केला. शतानंदजी, बोला ब्रह्मऋषी. गौतम ऋषी यांची पत्नी आणि तुमची माता देवी अहिल्या यांचा उद्धार रामानेच केला. जनक शतानंद को हुआ सुनकर परमानंद, भव जल तारक है यही रघुवर आनंद कंद, रघुवर आनंद कंद. काय काय माझ्या माता श्रापमुक्त झाल्या?
हे तुम्ही काय करताय ऋषीवर? दगडाप्रमाणे निष्प्राण जीवन जगणाऱ्यांना ज्याने संजीवनी प्रदान केली त्यांना मी प्रणाम करतो. कृपया मला लज्जित करू नकात. तुम्ही आमचे पूजनीय आहात. मी तर केवळ निमित्त मात्र आहे. कर्ता आणि करविता तर गुरुश्रेष्ठ ब्रह्मऋषी विश्वामित्र आहे. त्यांचं माझ्यावर जे प्रेम आहे, ममता आहे, त्या कारण ते सर्व श्रेय मला देऊ इच्छितात. ब्रह्मऋषी, हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं आहे की आमच्या पुत्री सीतेचं स्वयंवर निर्विघ्न पार पडेल. ब्रह्मऋषी, तुम्हास आम्ही प्रार्थना करतो की तुम्ही आमच्या राजमहालात येऊन राहा. कृपया सोबत येण्याची कृपा करा. कोणाला बघत आहेस? त्यांनाच बघत आहे ज्यांना तू पुन्हा पुन्हा वळून बघतेस. कितीही पाहिलं तरी मन संतुष्ट होत नाही. त्यांना पाहिल्यावर असं वाटत आहे की आपली सगळी पापं नष्ट होत आहेत. ते विश्वामित्र ऋषींबरोबर आलेत. तुला माहितीये त्यांचं नाव आहे राम. राम? हो सुनैना, त्या दिव्य पुरुषाचं नाव राम आहे. राम आणि लक्ष्मण दोन्ही भाऊ सुखालाही सुख प्रदान करणारे आहेत. वेदांमध्ये नेती 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 म्हणून ज्याचं गुणगान केलं आहे, हे ब्रह्म दोघांचे रूप धारण करून या भूतलावर आले आहेत. कुशध्वज, रामाला पाहिल्यानंतर आम्हाला धनुष्यावर प्रत्यंचा चढवण्याच्या आमच्या अटीबद्दल दिलगिरी वाटते. रामाने तारकासारख्या राक्षसीचा नक्कीच वध केला आहे, परंतु शिवजींचं धनुष्य उचलून त्यावर प्रत्यंचा चढवणं? एक गोष्ट आपण विसरत आहात महाराज. गौतम ऋषींची पत्नी अहिल्याचा उद्धार रामनीच केला आहे. जर परमेश्वराने रामला सीतेसाठी बनवलं आहे तर ते शिवधनुष्यावर प्रत्यंचा अवश्य चढवतील. हो महाराज. कल्याण हो. आज्ञा करा गुरुश्रेष्ठ. आम्ही तुमची काय सेवा करू? राम, लक्ष्मणाबरोबर पुष्पवाटिकेत जा आणि पूजेसाठी पुष्प तोडून आणा. जशी आज्ञा गुरुश्रेष्ठ.
तुला इच्छुक वर प्राप्त हो सीते. तुमच्यापैकी कोणीही सीतेची थट्टा करणार नाही. माता, आम्ही तर थोडीशी मस्करी करतो आणि सीतेला पण आमचं हे वागणं आवडतं. जा सीता, गौरी पूजनासाठी जा. माता, गौरी पूजन कशासाठी करतात? गौरी उमाचं नाव आहे आणि पार्वतीला देखील उमा म्हणतात. प्रभू शिवशंकरांच्या प्राप्तीसाठी उमाने जे व्रत ठेवले होते तेच व्रत प्रत्येक स्त्री ठेवते आणि गौरीचे पूजन करते. म्हणजे तिला ऐच्छिक वरप्राप्ती होते जसे पार्वतीला मिळाले? हो श्रुतकीर्ती, म्हणूनच गौरीचे पूजन केले जाते आणि तिचा आशीर्वाद घेतला जातो. माता, तुम्ही देखील चला ना आमच्यासोबत. गौरी पूजनाची ही पद्धत आहे सीता, की गौरी पूजनात फक्त कुमारिकाच भाग घेऊ शकतात आणि तेही तिथेच जिथे गौरीचे सुकुमारीचे रूप असेल. जा सीता, गौरीचे पूजन करून तिचा आशीर्वाद मिळव. सगळं काही शुभ होईल पुत्री. जशी आज्ञा माता. देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. जगदम्बे जगकल्याणी वरदानी मात भवानी. जगदम्बे जगकल्याणी वरदानी मात भवानी. लगन लगी है तेरे द्वार से, तो है पूजन आए हम प्यार से. अतिशय तेरी सुंदरता दर्शन से जी नहीं भरता. अतिशय तेरी सुंदरता दर्शन से जी नहीं भरता. पहला जो है शब्द लगन लगी है तेरे द्वार से, तो है पूजन आए हम प्यार से. या देवी सर्वभूतेषु विविधरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः.
सुरेंद्र मुनि तुझको ध्याए त्रिभुवन और चार दिशाएं सुरेंद्र मुनि तुझको ध्याए त्रिभुवन और चार दिशाएं मुखरित है जय जयकार से जगदम्बे जग कल्याणी वरदानी मात भवानी लगन लगी है तुझ प्यार से तोरे पूजन आए हम प्यार से। महाशय, तुमची अनुमती असेल तर आम्ही पूजेसाठी फुलं घेऊ शकतो का? अवश्य. सीते 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 काय झालं मालविका? सीते, 2 राजकुमार आले आहेत. हे दोघे तेच राजकुमार आहेत ज्यांनी राक्षसी तारकाचा आणि सुबाहूचा वध केला होता. जे गुरुमाता गार्गी यांच्या मते अनुपम, अलौकिक आणि असामान्य पुरुष आहेत. एकदा माझ्या बरोबर येऊन बघ तरी की ते दोघं राजकुमार आहेत कोण, ज्यांच्यावर संपूर्ण मिथिला नगरी संमोहित झाली आहे. चल ना सीते, जाऊया. चल ना. चहुदिश ढूंढे राम को वैदेही की दृष्टि कहाँ राम ओझल हुए कर कौतूहल सृष्टि ढूंढे सिय की दृष्टि।
भ्राता, सीतेला तर बघ. कोणाला बघतेस सीते? रघुवीर रामाला? ते तर निघून गेले. बरं झालं ते निघून गेले. किती सुकुमार दिसतात ते. शिवधनुष्य उचलू शकतील का? प्रत्यांच्या चढवू शकतील का? मला नाही वाटत की सुकुमार राम महाराज जनक यांच्या कसोटीवर खरे उतरू शकतील. सीते, सीते, मालविका, सीतेचं मन दुखावून तू हे बरं नाही केलं. जगदंबे जगदल्याण मर्दानी मात भवन लगने लगी है तारे पर से कहे चल हम मंगल करने संकट हरने जय माता मंगल तुमले हमरे बिगड़ी जय माता जय माता लाडे जय लाडे जय जय महारानी माँ।